यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने योग्योपादानयोगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। इष्टोपदेश असं नाव आहे ग्रंथाचं. इष्टोपदेश असं नाव आहे. इष्ट म्हणजे माहिती आहे शब्द काय असतो? इष्ट इन द सेन्स छान वाटतं ते, आपल्याला जे इच्छित आहे ते, जे अपेक्षित आहे, जे प्रिय आहे, जे पाहिजे आहे, पसंत आहे, त्याला इष्ट म्हणायचं. जसं धन इष्ट आहे, जसं सुख इष्ट आहे. इष्ट मग काय इष्ट आहे हेच माहीत नाही आहे आपल्याला. मग त्याचा उपदेश देत आहेत भगवान की पहिला त्याचा निर्णय करा, इष्ट कशाला म्हणायचं किंवा इष्ट काय आहे तुम्हाला. तर जगामध्ये आपल्याला वाटतं की पैसा मिळाला तर सगळं झालं. तर पैशाने काय होतं? पैसा मिळाला तर सुख आहे की नाही? नाही. काढा बघू सगळे पैसे. आजी पैशाने सुख आहे का? परिवाराने सुख आहे का? आहे. परिवारात दुःख झाल्यावर काय करायचं? म्हणजे जे आपण स्टेटमेंट देतो ना त्याची व्याप्ती बसायला पाहिजे असं म्हणायचं. म्हणजे काय? ऑल ओव्हर सगळीकडे ते लागू व्हायला पाहिजे. जसं तुम्ही म्हणता की जर परिवाराने सुख आहे तर सगळ्याला परिवाराने सुख मिळालं पाहिजे. जर एखादी डिश खाल्ल्यावर सुख आहे तर ती डिश सगळ्याला सुख द्यायला पाहिजे. एखादा विषय, एखादा दागिना, कपडे, भोग काय असतील ते जर सुख देणारे म्हटलं तर ते प्रत्येकाला द्यायला पाहिजेत. पण सुख त्यात नाही आहे म्हणून ती वस्तू इष्ट नाही आहे हे सांगतायत. मग इष्ट काय आहे? मग ह्याच्यासाठी उपदेश देत आहेत की आपल्याला जर सुख इष्ट आहे तर ते सुख कुठं आहे याचा शोध घ्यायला पाहिजे. कुठं आहे सुख? बोल, सुख कुठं आहे? आपल्यात सुख आहे. म्हणजे आपल्या ज्ञानात सुख आहे, आपल्या विचारात सुख आहे. कारण आपला स्वभाव सुखमय आहे. सुखी राहायचं तर मी स्वतःला सुखी करू शकतो आणि दुःखी राहायचं तर मीच स्वतःला दुःखी करू शकतो. बाहेर कोणी मला दुःखी करू शकत नाही आणि कोणी सुखीही करू शकत नाही. मम्मी आहे तर सुख आहे का नाही? आणि मम्मी नाही तर दुःख आहे का? मग मम्मी दुःख देणारी आहे का मम्मी सुख देणारी आहे? म्हणजे आपल्याला आपण त्यात घालतोय ना आपला उपयोग, तर तीच वस्तू उलट दुःखाला कारण ठरेल आपल्याला. म्हणून बाहेर कोणी सुखदायी नाही आहे, दुःखदायी नाही आहे ह्याचा निर्णय करायचा. माताजी हे सांगतात आणि त्यांनी स्वतः प्रॅक्टिकली आपल्या जीवनात ते उतरवलं. म्हणून तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मम्मीला धरलं का पप्पांना धरलं, कसं सोडू शकले? असं झटक्यात निर्णय करतात माताजी. मग असं वैराग्य झालं होतं त्यांना. ते घरातल्या सगळ्यांचा विरोध करून त्यांचे भाऊ वगैरे अडवत होते त्यांना की आताच दीक्षा घ्यायची नाही. वडिलांनी पण सांगितलं थोडे वर्ष जाऊ देत मग घे. पण आज वाटलं घ्यावं तर काय नंतर करेन म्हटल्यावर होत असतं का? आज मला एखादी वस्तू घ्यायची आहे, आणायची आहे, मोबाईल पाहिजे, तुम्हाला म्हटलं घेऊ नंतर कशाला? आजच. मग तसं माताजींनी पण काय केलं, आजच मला घ्यायचं आहे हे निर्धार केला आणि घरातनं न सांगता गेल्या पंढरपूरला. सोलापूरवरून पंढरपूरला गेल्या आणि तिथं ठरवलं. दीक्षा मुहूर्त झाला आणि दीक्षा झाली. दीक्षा झाल्यावर घरातल्या सगळ्यांना कळालं. म्हणजे मला कशासाठी सांगायचं होतं, मग त्यांना असं वाटलं का माझे आई वडील सुखाचं कारण आहे, त्यांच्याजवळ राहावं. नव्हते का सुखाचं कारण? ते काय दुःख देणारे होते का घरात? निर्णय झाला ना, प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, त्याचं सुख त्याच्यामध्ये आहे. मी कोणाला सुख देणार नाही आहे, कोणी मला सुख देणार नाही आहे.
आपल्याला वाटतं की आपण मुलं आहेत त्यांची, आपण त्यांच्याजवळ राहायला पाहिजे तर ते सुखी राहतील. असं नाही आहे. उलटं कदाचित त्यांचा विचार असा असेल की हे स्वतंत्र झाले, आपल्या पायावर उभारले, कुठं जर राहिले स्वतंत्र एके ठिकाणी तर ते कसे राहतील हे बघायला मिळत नाही आपल्याला. हे आपल्यावर डिपेंडंट राहत आहेत. त्यांना हा विचार असेल तर कोण सुखी करणार? म्हणून सांगितलं की आपण पराच्यावर उलटं विसंबून राहिलो तर आपल्याला आपला स्वभाव दिसणार नाही, आपल्याला आपली इष्ट वस्तू मिळणार नाही, आपलं सुख मिळणार नाही. म्हणून सांगतात ज्याला सुख पाहिजे त्यांनी काय करा, सुखाची वस्तू काय आहे ह्याचा निर्णय करा. तोच इष्ट विषय आहे. म्हणून म्हणलं इष्ट उपदेश, त्या इष्टाचा उपदेश ज्याच्यात दिला त्याला म्हणलं इष्टोपदेश. तिथं पुस्तक आहे, घेते का? घे वर दाखव तुझं पुस्तक तसं आहे म्हणून. तर 3 श्लोक झालेत आमच्या ह्याच्यातले. त्यात काय सांगितलं थोडक्यात सांगते. काय सांगितलं होतं अर्थ सांगतोय का? नाही, तुला बोलायचं नाही. कोण आहे सांगणारं? योगिता भाभी सांगा. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं त्यांनी की परमात्मा कसे असतात. परमात्मा समजतंय का? काय असं अवघड नाही. परमात्मा इन द सेन्स जे उत्कृष्ट आत्मा आहेत, अल्टिमेट, जे साध्य सिद्ध झालं आहे ज्यांना, असे त्यांना म्हणायचं परमात्मा. तुमच्या भाषेमध्ये भगवान म्हणा. तर जे भगवान आहेत ते कसे भगवान बनले ह्याची विधी म्हणजे सांगितलं ह्याच्यामध्ये परमात्मा. परमात्मा बनण्याची ती विधी. मग पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी कसं परमात्मा, तुम्ही परमात्मा बनू शकता की नाही? आर्या परमात्मा बनू शकता का? कसं बनणार? कॉलेजला जाऊन, पुण्यामध्ये राहून, कसं शाळा शिकून, भोग भोगून, आम्हांकडं 5 मिनटं येऊन होतंय बरं का. 5 मिनटं येऊन सुद्धा परमात्मा बनू शकतो. म्हणून 5 मिनटं या सांगायचं नाही आहे. ज्याला नाही जमत आहे ते 5 मिनटं आलं तर 5 मिनटात सुद्धा ते कल्याण करेल. पण आपण 5 तास येऊ शकतो, पण किती वेळ येतो? म्हणजे परमात्मा बनायचं तर त्या परमात्म्याची साधना करणाऱ्यांच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. त्यांच्यासारखे आपल्याला भाव बनतात. मग असं वाटतं. घरात असताना काय वाटतं सांग, आणि इथं असताना काय वाटतंय? घरातल्यांचे परिणाम कसे असतात आणि इथल्यांचे परिणाम कसे वाटतात? सांग पूजा. घरातल्यांचे भाव कसे आहेत आणि इथं माताजींच्या सहवासात जे पण आले तुझ्याबरोबर त्यांच्या सहवासातले भाव कसे आहेत? म्हणजे मोही लोक मोह शिकवतात आणि निर्मोही लोक आपलं कोणी नसतं हे शिकवतात. मग कोण बरं चांगलं? कोण चांगलं? आर्या मम्मी. तर तिथं काल मी काय वाक्य सांगितलं होतं? जो धन अधिक कमवतो, धनवान आहे तो संपन्न म्हणायचा की ज्याला धनाची गरज नाही तो संपन्न म्हणायचा? काय कळलं? जो धनवान आहे तो संपन्न, तो सॅटिस्फाईड का ज्याला धनाची गरज नाही तो सॅटिस्फाईड? कसं वाटतंय आपल्याला? आता बघ ना, मुनी आहेत, त्यागी आहेत, काय त्यांना धनाची गरज? धनाशिवाय सुद्धा ते कसे जगू शकतात? मग असंच सांगितलं ना मागे एकदा स्टोरी की एक साधू असतात आणि त्यांच्याबरोबर एक चेला असतो आणि ते दोघं जण असं गावोगाव फिरत असतात. आणि एका गावामध्ये गेल्यावर तिथं ते राहिल्यावर तिथल्या लोकांनी भरपूर त्यांना पैसा दिला, भरपूर आवाभगत केली, खायला प्यायला वगैरे खूप चांगलं द्यायचे, असं राहायची सोय चांगली केली. साधू तरी पण अलिप्त होते. आलं तर आलं, गेलं तर गेलं. त्यांना त्याच्यामध्ये आनंद नव्हता. हे खूप चांगले आहेत, हे वाईट आहेत, असं भेदभाव नव्हता त्यांच्या नजरेत. त्यामुळं ते जे मिळालं ठीक आहे, जेवढे दिवस तिथं राहिले तेवढे दिवस घेतलं ते ज्यांनी काय दिलं ते. चेला मात्र मजा करत होता. चेला म्हणला किती चांगले आहेत लोक गावातले, आपण हे गाव सोडायचंच नाही आता. का काय अकलूजवाले चांगले आहेत ना, हे गाव सोडायचंच नाही आता. असं वाटलं ना. तर ते त्या चेल्याने असं म्हटल्यावर साधू म्हणाले नाही, आपल्याला उद्याच्या उद्या गावातनं बाहेर जायचं आहे, विहार करायचं आहे. म्हटल्यावर चेला म्हणतो की असं काम पूजा, असं काम
तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं साधूंनी की एका ठिकाणी जास्त दिवस राहायचं नसतं. म्हटल्यावर आता ते चेला म्हटलं ठीक आहे, एवढं सगळं आणून दिलं आहे लोकांनी, हे घेऊन जाऊ बरोबर आपल्याला पुढं उपयोगी होईल. काय खायचं प्यायचं सामान किंवा सुवर्णमोहरा आणून दिल, त्या काय काय त्यांनी वस्त्र आणून दिल, ते काय जे असेल ते त्यांनी लोकांनी दिलेलं. साधू म्हणाले एक चीजसुद्धा इथनं घेऊन जायची नाही, सगळं इथल्या इथंच सोडून जायचं आहे. मग आता चेल्याला आवडलं नाही ते. चेला म्हणाला की असं का, म्हटला नाही घेऊन जायचं. मग आता तरी पण साधूंनी आज्ञा दिली म्हटल्यावर त्याला काहीच घेऊन जाता येणार नव्हतं. पण साधूंच्या न कळत त्यांनी काय केलं, आपल्या काय असेल ना अंगावर त्यांच्या पंचा धोती वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी थोडे सुवर्णमोहरा पुरचुंडी करून बांधून घेतली. साधूंना माहीत नव्हतं. आणि मग निघाले कुठं, दुसऱ्या गावाला प्रवासाला. साधू निरपेक्ष होते, साधूंनी सांगितलं नाही, साधूंना सांगितलं नाही शिष्यानी की मी पैसे घेतलेत म्हणून. आणि मग जाताना रस्त्यात काय झालं, एक नदी आडवी आली आणि मग ते नदी क्रॉस करून पुढं जायचं होतं, पण ते नाव होती, त्या नाववाल्याला पैसे द्यायला पाहिजे होते. मग ते साधू जाऊन समोर उभारले. त्यांना वाटलं की नाववाला म्हणेल की मी सोडतो तुम्हाला, पण नाववाल्याने काय म्हणला, मला पैसे दिला तर मी तुम्हाला त्या तीरावर सोडणार, कारण माझा धंदा आहे, माझं पोट त्याच्यावर चालतं आहे, मी कसं तुम्हाला फुकट सोडणार. मग साधू काय नाही बोलले, निरपेक्ष जाऊन झाडाखाली बसले तिथंच त्या तीरावर. आता चेल्याकडे पैसे होते, पण सांगायचं कसं आता साधूंना पैसे आहेत चला मी सोडतो म्हणून. पकडला गेला तर म्हणजे सांगितलं तरी परेशानी, नाही सांगितलं तरी परेशानी, अशी त्याची कंडिशन होती. मग तो बसला जाऊन, साधू बसलेत म्हटल्यावर त्यांच्या बाजूला गपगुमान. सकाळी बसले होते ते, सकाळची दुपार झाली. साधूंना वाटलं कोण ना कोण येतील भक्त आणि त्यांनी पार करवतील, कशाला त्याची चिंता करायची आपण. तसेच बसले. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, आता रात्र होत आली. मग तो रात्री तर नाव चालवणार नव्हता आणि आता चेल्याला भूक लागली होती, काय करायचं म्हटल्यावर तिकडं जाणं भागच होतं. इकडं काय खायचं प्यायचं काय सोय नव्हती. मग त्या नाविकांनी सांगितलं एक तर पैसे द्या, मी तुम्हाला त्या तीरावर सोडतो, नाहीतर सरळ काय करा, तुम्ही आपलं ज्या स्थानावरून आला तिथं जावा, कारण इथं राहणं चांगलं नाही आहे, रिस्की आहे, जंगल आहे वगैरे असं काहीतरी सांगितलं त्यांनी. म्हटलं इथं तुम्ही राहू नका. मग आता असं म्हटल्यावर साधूंनी ठीक आहे म्हटले, पण तरी ते तिथंच बसले. मग त्यावेळेस त्या चेल्याने काय केलं, म्हणले माझ्याजवळ पैसे आहेत, मी तुम्हाला देतो, आम्हाला त्या तीरावर सोडा. त्यांनी काय केले, त्यांनी त्या दोघांचं बिल होतं ते दिलं, काय सुवर्णमोहरा होत्या त्या. आणि मग साधू आणि तो चेला दोघं बसले आणि त्या तीरावर पोचले. गेल्यावर चेल्याने काय केलं, चेला म्हणाला गुरूंना, बघा म्हणला मी घेऊन आलो सुवर्णमोहरा म्हणून, किती बरं झालं. साधू काय म्हणले, साधू काय म्हणले हो, साधू म्हणाले ते जवळ ठेवलास म्हणून एवढे वेळ अडकलास, सोडलास म्हणून सुटलास. म्हणजेच सांगायचं आहे काय, तुम्ही जोपर्यंत धरून ठेवणार आहे परिग्रह तोपर्यंत दुःख आहे, सोडला तर सुख आहे. आपण काय करतोय, साठवत राहतोय, सोडा तर सुखी राहणार. म्हणून सांगितलं इथं की सुख इष्ट आहे, तर त्या सुखाचा उपाय काय आहे ह्याच्यासाठी ते श्लोक सांगतायत. या की तिथं शास्त्र, अजून एखादं घे शास्त्र, आर्या पाहिजे तर सगळ्यांना आहेत तिथं. तर आता तीन श्लोक झाले होते आमचे. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं होतं वरम व्रतैहि पदम दैवम नाव्रतैर्बत नारकम. जर व्रत केलं, संयम केलं तर देवगतीला जातो, आणि अव्रत संयम केला तर भोगाची आसक्ती केली, त्याच्यामध्ये अडकलो, त्याच्यातच जर मेलो तर नियमाने दुर्गतीला जातो. चौथा श्लोक आहे ते चांगलं नाही बरं का, पीठिका लक्ष राहू दे पडेल. काय म्हणले सांगा मी आता, आर्या, जर व्रत केलं तर देवगती मिळते, आणि जर अव्रत संयम भोगाचे भाव केले तर नरकगतीला जातो. का, कारण नरकामध्ये दुःख आहे एवढं तर माहिती आहे आपल्याला, आणि स्वर्गामध्ये सुख आहे. मग जो व्रत करणार त्याला सुख मिळणार. काय म्हणले,
व्रत करणारा देवगतीला जातो आणि अव्रतवाला जीव नियमाने नरकाला जातो. लिही. मग का नाही आणलं? सांगितलं का नाही म्हणून? पूजा लिही. ते मोबाईलमध्ये असते कीपॅड, लिही. तुम्ही त्यांच्या मागं बसा भाभी. तर चौथा श्लोक सांगायला लागलेत ना. समोर ठेवा, मी सांगतो तसं म्हणा. शुद्ध. यत्र भावः शिवं दत्ते. म्हणा. एकाचा बी आवाज येईल. यत्र भावः शिवं दत्ते. बघून म्हण की जोरात. आहे की तिथं वर आहे भैया पुस्तक खाली. यत्र भावः वर आहे, वरच्या कप्प्यात बाजूला. तिथंच बाजूला असेल. नाही बाजूला. होय का? नाही बघू पुस्तक असलं आहेत की. यत्र भावः शिवं दत्ते. यत्र भावः शिवं दत्ते. द्योकियद् दूरवर्तिनी. एकाचा बी आवाज मला येईना. कसं तुम्ही जर शुद्ध म्हणत नसला तर कसं कळायचं मला? जोरात म्हणा. द्योकियद् दूरवर्तिनी. यो नयत्याशु गव्यूतिम्. स्तुती. तुझाच आवाज येईना, मागच्यांचा आवाज यायला लागलाय. यो नयत्याशु गव्यूतिम्. क्रोशार्धे किं ससीदति. बरोबर लिहिलंय का मी? सीदती. बरोबर. परत म्हणायचं आहे भैया. मिळालं का? चौथा श्लोक आहे. क्रोशार्धे किं ससीदति. काय सांगायचं आहे? मागच्या श्लोकात सांगितलं व्रताची प्रेरणा दिली. जसं उदाहरण काय दिलं त्यांनी? 2 मित्र आहेत आणि ते वाट बघतायत तिसऱ्याची. आणि ते कसे उभारलेत? उन्हात. एक उन्हात उभारलाय आणि एक सावलीत उभारून वाट बघतोय. तर त्या दोघांनाही वाट बघायची कष्ट आहेतच, पण एक जण थोडं सुखात आहे आणि एक जण जास्त दुःखात आहे. कोण? जो उन्हात आहे तो. मग सांगायला लागलेत की त्या दोघांचं मध्ये जो सुखाचा अनुभव करतोय थोडासा, तर तो म्हणजे व्रतधारी जीव, जो मोक्षाला जाण्याची वाट बघतोय. मोक्षाला जाईपर्यंत जर इथं राहायचंय तर तो व्रतात राहतो. आणि जो काल जसं आम्ही बघितलं की मरण येत नाही तोपर्यंत काय करायला पाहिजे? आकुलता, दुःख, मोह, काय करायला पाहिजे हो? कष्ट, अभ्यास. काय करायचं? मरण येत नाही तोपर्यंत जप तप कीजे असं सांगितलं. याते जबलग मृत्यू न आवे तबलग जप तप कीजे असं त्यांनी समाधी भाषामध्ये सांगितलं. कशासाठी? की जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जर असं सांसारिक दुःखामध्ये घालवलं आयुष्य, जर त्याच कषायांमध्ये विभावांमध्ये अडकून राहिलो तर काय होणार? वर्तमानातलं भाव पण बिघडणार आणि भविष्यामध्ये पण दुःख मिळणार. म्हणून सांगतायत काय? या भवामध्ये जर अजून तुम्ही जिवंत आहात, मरण अजून दूर आहे, तोपर्यंत काय करायचं आहे आजी? ध्यान आपलं करायची, आपली साधना करायची. मी जाणणारा जीव आहे, हे तप आहे. आणि माझे परिणाम, माझा स्वभाव शांत आहे. काल मी ते बघितलं. समता हे तप आहे वाटतं का? समता हा धर्म आहे वाटतं का? म्हणजे धर्म करायची प्रेरणा देतात, पण समता भाव म्हणजे धर्म वाटत नाही लोकांना. काहीतरी क्रिया केली तर धर्म वाटतो. म्हणून सांगितलं की तो समता भाव तुम्हाला काय देणार आहे हे या श्लोकात सांगायला लागले. काय श्लोक म्हटलं? सगळे मिळून म्हणू.
यत्र भावः शिवं दत्ते द्योकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति. सांगू का मी भैया म्हणायला? अवघड आहेत का शब्द? यत्र भावः शिवं दत्ते. म्हणा की सगळे चालते. द्योकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं. भैया हां इंग्लिशमध्ये नको. क्रोशार्धे किं ससीदति. हां ठीक आहे, अजून एकदा म्हणल्यावर येईल आपल्याला. थोडासा अर्थ बघू. काय सांगायचं आहे? उदाहरण दिलं त्यांनी बरं काय. इथं पण काय सांगायचं उदाहरणामध्ये? कोणी मनुष्य आहे तर तो काय करतोय? बोर्डवरचं दिसतंय का? कोणी मनुष्य त्याच्या पाठीवर भार घेऊन चाललाय. मोठाच्या मोठा मनुष्य समजून घ्या बरं का. दिसतंय का बोर्ड? कोणी मनुष्य त्याच्या पाठीवर असा भार घेऊन चाललाय आणि तो किती दूर जाऊ शकतो? सांगितलं एक्झाम्पल 4 किलोमीटर दूर जाऊ शकतो एवढा भार घेऊन. त्याला या स्थानी जायचंय, तो जाऊ शकतो. तर त्याला त्याच्यात कष्ट नाही आहे. तर तोच मनुष्य अर्धा किलोमीटर जायला त्याला किती कष्ट आहे हो? काहीच नाही. म्हणजे जो आपलं भार 4 किलोमीटर घेऊन जाऊ शकतो त्याला अर्धा कोस जाण्यामध्ये काय कष्ट असणार? समजलं पूजा काय म्हणायचं? म्हणजे पाठीवर तुम्ही भार घेऊन चाललाय ओझं उचलून. तर ते ओझं तुम्ही कुठून उचलून आणलं? 40 गावावरून. कुठंपर्यंत? अकलूजपर्यंत. तर आता तेच ओझं घेऊन तुम्हाला परत सुरतला जावं म्हटलं तर म्हणजे जे अधिक दूर आहे तेवढं जर तुम्ही डिस्टन्स कव्हर करू शकता तर अर्ध कव्हर करायला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे करू शकतो, काय त्याच्यामध्ये बाधा नाही. कशासाठी उदाहरण सांगितलं? तर सांगायचंय जो भाव. आता हे उदाहरण त्यांनी मनुष्यावरनं दिलंय. आता हे आपल्या भावांवर लावा. जो भाव तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊ शकतो तो भाव स्वर्गाला नेणार नाही का? नेणार. जर आज तुम्ही मोक्षाला नाही जाणारे आहात तर नियमाने तो भाव तुम्हाला स्वर्गाला नेणार आहे. म्हणून स्वर्गासाठी पुरुषार्थ करायचं नाहीये. कशासाठी करायचंय? हीन आदर्श नेहमी लो एम इज क्राईम म्हणतात आम्हा. म्हणजे काय हो? हीन आदर्श अपराध आहे, क्राईम आहे. म्हणून आदर्श नेहमी उत्कृष्ट ठेवायचं. किती % पाहिजे? काय तुम्हाला परीक्षेमध्ये किती % पाहिजेत पूजा? 100? लय मोठं झालं. मला वाटलं 200 म्हणती का आता. म्हणजे 100%चा एम ठेवला तर कुठंतरी 35% मिळतात का? म्हणजे ज्यांनी आदर्श उत्कृष्ट ठेवला त्याला ॲटलिस्ट पासिंग तरी होईल. पण जो म्हणाला जाऊ देत पासिंग पुरता अभ्यास करणार आहे झालं तर चांगली गोष्ट आहे. किती पडणार हो त्याला? जायचं नाही रिझल्टच्या दिवशी. म्हणजे समजतंय बघ रिझल्ट काय आहे ते. ब्लॅकलिस्टमध्ये नाव आलेलं असतंय. म्हणून सांगितलं की जो भाव तुम्हाला उत्कृष्ट भाव आहे हो तो मोक्षाला नेणारा भाव कोणाचा आहे? माझा पुरुषार्थ आहे ना तो. त्यामुळं तो भाव जर मला उत्कृष्ट गती देऊ शकतो, उत्कृष्ट सुख देऊ शकतो तर तो भाव साधं स्वर्ग सुख म्हणजे मधलं काय म्हणतात मिडल स्टेशन आहेत फक्त ते मिळणार नाहीत का? ते येणार आहेत. म्हणजे तुम्ही समजा ह्याच्यानंतर 10व्या भवानंतर मोक्षाला जाणार आहात. आज केलेल्या परिणामांचं फळ तुम्हाला 10व्या भवानंतर अनंत सुख मिळणार असेल तर इंटरमिजिएटमध्ये कुठं जाणार हो तुम्ही? जाणार मध्ये स्वर्ग वगैरे हे स्टेशन येणार आहेत. स्वर्गाला जायचं म्हणून धर्म करू नका. का करते पूजा?
पूजा माझ्याबरोबर पूजा केली काल माहिती आहे का? पूजा का करायची असते हो? पूजालाच विचारू. पूजा का करायची पूजा? म्हणजे माताजी सांगतात की आपल्याला त्याच्यातून ह्या सगळ्या क्रिया का सांगितल्या ते एक अवलंबन आहे. जसं म्हटलं की तुम्हाला SSCची HSCची डिग्री मिळवायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 4th 5th 6th 7th 8th 9th क्रॉस करून जावं लागतं का नाही? मग ह्या सगळ्याचा उद्देश काय आहे? डिग्री हातात मिळवणे. मग तसंच ह्या सगळ्या ज्या धर्माच्या क्रिया तुम्ही करताय, स्वाध्याय, ध्यान, पूजन, दान, का करायचं? सेवा का करायचं? स्तुती. सगळ्याचा उद्देश आहे अल्टिमेट आपला स्वभाव आपल्याला मिळवायचा आहे, आपल्या स्वभावाची आपल्याला ओळख व्हायची आहे. म्हणून सांगितलं की ह्या सगळ्या अवलंबनाच्या द्वारे तुम्हाला आत्म्यापर्यंत न्यायचं आहे. पूजा करताना कुठं आपल्याला आत्मा दिसतो? छानच आहे का दिसायला? कसं बघायचा आत्मा? पूजा करताना दिसतो ना? पूजा केली तर दिसतो असं म्हणा. पूजा केली पण तुम्ही पूजा केली नाही. काय आर्या, पूजा कधी केली लास्ट? आठवत आहे का? स्तुती जबरदस्ती केली ना आज का नाही? रोज आपला आवश्यक आहे ते, त्यामुळे पूजा करायलाच पाहिजे. काय म्हणले? पूजा करायलाच पाहिजे. कोण असू दे नाही तर नसू दे, तू भावी करते त्यांच्याबरोबर बसून करायचंच. तर आर्या, पूजा केल्याशिवाय आपल्याला इथं मिळते तर करायचं. बाहेर असल्यावर परत आपल्याला देव मिळणार का काय? शास्त्र मिळणार. म्हणून म्हटलं की आत्ता बसा, काय नसते जाते ते. काय सांगितलं? म्हणून जो भाव तुम्हाला जर मोक्ष देणार आहे तर तो भाव काय स्वर्ग देणार नाही. म्हणून तुम्हाला उत्कृष्ट भाव करायचा उपदेश आहे. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं इथं बरं का. कोई एक सेठ था, उसे किसी अपराध में जेल कर दी गई. काय म्हणले? काही करत नाही ते, त्याच्या जीवाला घाबरते ते तुला नाही काय करणार, तू काय केली तर ते तुला करणार. शांत बस देवासारखं, बघू निघून जाते लगेच. काय म्हणले? कोई एक सेठ था, उसे किसी अपराध में जेल कर दी गई. अब जेल में तो चक्की पीसनी पड़ती है. माहीत आहे तुम्हाला? मला माहीत नाही, म्हणजे वाचूनच माहीत आहे. जेल में चक्की पीसनी पड़ती है. जेल में उस सेठ को सब कुछ करना पड़े तो सेठ सोचता है कि कहाँ तो मैं गद्दा तक्की पर बैठा करता था, आज इतने काम करने पड़ते हैं. वह बहुत दुखी हो रहा था. इसी तरह सोच सोच कर वह सदा दुखी रहे. तो एक कोई समझदार कैदी था. कैदींमध्ये पण समझदार असतात. कशाला कैदेत गेले मग? उसने समझाया कि सेठ जी यह बताओ कि इस समय तुम कहाँ हो. तुम्ही कुठं आहात आता? भानावर आणायचं असतंय ना, म्हणून असं सांगावं लागतंय. कुठं आहेत आत्ता तुम्ही? थांबाव, जेलमध्ये हे सांगायचं उत्तर पहिल्यांदा. तुम कहाँ हो? बोला जेल में. तो जेल में और घर में कुछ अंतर है क्या? नहीं है. जेल में और घर में अंतर है. यहाँ जेल में सब कुछ करना पड़ता है और वहाँ आराम भोगना होता है. तो सेठ जी अब वहाँ का नाता न समझो, अब अपने को यहाँ सेठ न समझो. तुम्ही कोण आहे तिथं? कैदी आहात. जेलमध्ये आहात तर सेठ नाही आहे तुम्ही. ते भाव घेऊन बसलाय ना, मी सेठ आहे आणि मला असलं करावं लागतंय म्हणून दुःख आहे. मग तुम्ही कुठल्या पर्यायात आहात आता? मग त्या पर्यायात पण तुम्ही काय विचार करताय? मला ते स्वर्गातलं सुख इथं मिळावं. तुम्हाला मोक्ष सुख मिळायची पात्रता आहे तुमची, पण तुम्ही काय मागताय हो? मग दुःखी राहणारच. स्वर्ग सुख पाहिजे का पूजा? कसं असतं स्वर्ग सुख? स्वर्गात सुख असतं माहीत आहे का? आमच्या पुढच्या श्लोकात सांगणार आहेत स्वर्गात काय काय सुख असतं वगैरे. बघ, उद्या आली तर तुला स्वर्ग मिळेल, सुख मिळेल. यहाँ तो सेठ जी अब यहाँ का नाता न समझो, अब अपने को यहाँ
सेठ न समझो, यह तो जेल है, ससुराल नाही. का ससुराल नाही म्हणजे काय हो? ससुरालमध्ये काय असतं? चंगी असती पुरुषांची म्हणून. म्हणजे तिथं सगळं काय पाणी मागितलं की 4 जण पाणी घेऊन हातात असतात. कसं विशाल बाया? म्हणजे तिथं त्यांची आवाभगत आहे, त्यांना मान आहे म्हणून सांगतायत जेलमध्ये मान देत नाहीत कोण. जेल में तो ऐसा ही काम करना पड़ता है, समझ में कुछ लगा और उसे दुःख कम हो गया. त्याला समजलं ही गोष्ट आणि त्यामुळं त्याचं दुःख कमी झालं. ऐसे ही कितने ही संकट आए, यह समझो कि यह संसार तो संकटों से भरा हुआ है, यहाँ तो संकट मिला ही करते हैं. इतनी भर समझ होने पर सब संकट हलके हो जाते हैं. म्हणजे संकटाचाच विचार करत बसणार तर दुःखीच राहणार. मग कसं जगायचं? संकट आहेत की नाही? कुठे आहेत? घरी. कुठे आहेत संकट? आपल्या जीवनाच्या प्रत्येक समयामध्ये प्रत्येक घटनेत संकट आहे, पण तुम्ही त्याला मात करून सरकताना पुढं. मग कुठल्या तरी एका संकटाला, एका प्रसंगाला धरून बसून आपण काय करतो? स्वतःला डिस्टर्ब करत राहतो, स्वतःला आकुलित करतो, दुःखी करतो. म्हणून सांगतायत काय, संकट तुम्हाला स्थिर बनवायला, तुमची शक्ती वाढवायला येतात, तुम्हाला दुर्बल बनवायला नाही. समजा फेल झाला, काय झालं? एखाद्या वर्षी अपयश आलं, काय तुमचं एखादं टेंडर पास झालं नाही, काहीतरी लॉस झालं, सगळीकडे अपयश येतात. मग एक ते छान आहे बरं का, 4 लाईन ह्याचे आहेत, शायरी म्हणा किंवा काय ते कव्वाली म्हणा, असं काहीतरी आहे ते. अपयश हे काय असतं? यशाची पायरी असते, असं त्यांनी ती एक छोटी मुलगी म्हणलेलं ऐकलेलं आहे मी. ॲक्च्युली आहे त्याचं, माहिती आहे का कुठलं? कोशिश करने वालों हां की हां हार. हां हां, राईट राईट, हेच म्हणा, येते का? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर है त्याच्यामध्ये. हां, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अशी ती छोटी मुलगी म्हणली आहे ना, एवढं सुंदर म्हणली आहे ना, असलं कॉन्फिडंट. असं मी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होतं ते व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये ती म्हणल्यावर हां म्हणतोय काय भैया? नन्ही सी चिट्ठी जब दाना लेकर चलती है, हाँ। चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में समझ करता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना चढ़ना नहीं अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असं तिने 1-2-3 कडवे म्हणले, ऐका ते छान आहे, नाहीतर मी उद्या ऐकू. म्हणजे मला काय सांगायचं होतं, कशासाठी सांगितलं? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये संकट येणार आहेत, पण तुम्हाला फेस करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही संकटांना घाबरून मागं सरकलात तर, अपयश आलं तर, म्हणून सांगतात ना उदाहरण, ते कोण? APJ अब्दुल कलाम. त्यांनी लाईफमध्ये काय ठरवलं होतं? म्हणले मला पायलट बनायचं आहे ठरवलं होतं, पण घरातल्यांनी नकार दिला आणि सांगितलं तुला इंजिनियर बनायचं आहे. आणि नेऊन एका हॉस्टेलमध्ये भरती केलं, पण त्यांचं इतकं मूड उतरला होता की मला पायलटच बनायचं आहे. आणि तिथं काय ते होते, कोणी सिनियर्स वगैरे असतील जे इंजिनियर होणार होते, आणि त्यांची फायनल एक्झाम होती आज, आणि ते फार टेन्स होता तो मुलगा. मग ह्यांनी विचारलं एवढं का तुम्ही टेन्स आहे? ते लहान होते बरं का, असं बहुतेक 6वीमध्ये किंवा 6 वर्षाचं असं काहीतरी सांगितलेलं. आणि मग त्यांना फक्त दाखवलं होतं का नेऊन तिथं ठेवलं होतं थोडे दिवस राहायला असं. मग तिथल्या मुलांना त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं का परेशान आहे, एवढं टेन्शन का तुमच्या चेहऱ्यावर? मग तो मुलगा म्हणाला की म्हणला जर मी ह्याच्यात पास झालो तर ठीक आहे, मला चांगली जॉब मिळेल, पण नापास झालो तर मी जगणारच नाही म्हणला, मी आत्महत्या करेन, असं तो मुलगा म्हणला. आणि ते वाक्य ह्याच्या डोक्यावर प्रिंट झालं सगळं. गेला 6 महिन्यांनी परत आला होता तिथं तो, आले हे अब्दुल कलाम. आणि त्यांनी बघितलं की तो परत अभ्यास करत होता. मग ह्यांनी विचारलं काय झालं, तुम्ही पास नाही झाला का? मग तो म्हणला नाही, माझं इयर डाऊन झालं होतं.
मग तुम्ही जिवंत कसं काय असं विचारलं नाही. तर त्यांनी सांगितलं त्या मुलाने. म्हटला की तो असं प्रश्नार्थक बघत बसला ना त्यांच्या. तो म्हणायला आता समजून घ्या बरं का, कलाम त्या मुलाकडे असं बघत बसले की असं कसं काय हा जिवंत. मग ह्यांनी तर प्रतिज्ञा केली होती की मी नापास झालो तर मी सुसाईड करणार म्हणून. मग ह्यांनी त्या मनुष्याने काय सांगितलं समोरच्या, ते त्यांच्यासाठी खूप मोठं बोध ठरलं त्यांच्या लाईफमध्ये. त्यांनी सांगितलं की मी विचार केला ज्या दिवशी माझ्या हातामध्ये रिझल्ट आला की मी फेल झालो आहे, मग त्या दिवशी मला मरणाचे विचार आले. मी प्रयत्न पण केला, मरणाचा प्रयत्न पण केला, पण पुढं जाऊन मी थोडंसं स्थिरतेने विचार केला. काय, जर मी आज मेलो तर पुढच्या जन्मामध्ये इंजिनियर व्हायला मला 20 वर्ष जातील. 20 वर्षांनी होतात ना इंजिनियर, वॉट एव्हर किती असेल ते समजून. किती वर्षांनी होतं रे सिद्धम इंजिनियर व्हायचं असलं तर? तुमचे 10वीपर्यंतचे वर्ष, त्याच्यानंतरचे परत 5 वर्ष, एवढे म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 18-20 वर्ष पाहिजेत. पण म्हटला मी जर आज पेशन्स ठेवले, अभ्यास केलं तर 6 महिन्यात परत इंजिनियर होऊ शकतो. म्हणून मी आपलं सुसाईड कॅन्सल करून टाकलं. म्हणजे त्याच्यावरून ह्यांना बोध मिळाला की तुम्हाला अशी संकटं अनेक वेळेला येतात, पण त्या संकटांमध्ये खचून जाऊन आपलं मार्ग सोडून त्यापासून दूर जाऊन उपयोग नसतो. मोक्ष कसं मिळणार आहे हो तुम्हाला? साधीसुधी गोष्ट आहे का मोक्ष म्हणजे? इंजिनिअरिंगची डिग्री तुम्हाला इतकं कष्ट करायला लावते तर मोक्ष कसं मिळणार आहे सहजासहजी? मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोग द्यावा लागतो, पुरुषार्थ करावा लागतो, प्रयत्न लागतात. तर कुठं, आणि मग त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स येणारच. काय ना काय तुम्ही चांगलं काम करायला तर विघ्न येतातच. काय म्हणले पूजा? काय चांगलं काम करत असताना कधी आपल्याला अडचणी नाही आल्या? सतत येतात, प्रत्येकाला येतात. म्हणून तुम्ही त्या अडचणींना घाबरून मागं सरकता का? ते काम सोडून देता का? मग मोक्षामध्येच का तुम्हाला पुढं सरकू वाटत नाही? तो पुरुषार्थ तर तुम्हाला अनंत सुख देणारा आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या संकटांवर मात करून पुढं सरकायला पाहिजे. त्याच्यासाठी आपली शक्ती वाढणार ती आपल्या परिणामाने. आपले भाव आपल्याला सुख देणारे असतात, आपले भाव आपल्याला मोक्ष देणारे आहेत, तेच आपल्याला स्थिरतेने आपल्या स्वभावापर्यंत पोचवणारे आहेत. म्हणून सांगितलं काय, अशा भावांचं अवलंबन घ्या जे आपल्याला दुर्गतीपासून वाचून सुगतीला, मोक्षाला नेऊन ठेवतील. म्हणून ते कशाच्या द्वारे मिळणार तर आपल्या स्वभावाच्या द्वारे. हो, एकदा म्हणायचं दिसतंय का तिथनं? जवळ या, नाही तर मोठे अक्षर लिहिलेत मी इथं, बघून म्हणा की यत्र भावः शिवं दत्ते. तुमच्या फुल साऊंडमध्ये म्हणा, फुल व्हॉल्यूममध्ये म्हणा, त्याशिवाय मला तुमचं चुकीचं समजत नाही. द्योकियत् दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिम्. नाही विशाल भैया, परत. यो नयती आशु असा शब्द आहे तो. आशु म्हणजे शीघ्र, नयती म्हणजे नेतो. नयत्याशु, यो नयत्याशु गव्यूतिम्. नयत्याशु गव्यूतिम्. गव्यूती म्हणजे 4 कोस, तो शब्द आहे पर्टिक्युलर. 4 कोस, 4 किलोमीटर लिहिले ना मी. 4 कोससाठी गव्यूतिम हा शब्द आहे. यो नयत्याशु गव्यूतिम्. स्तुती. क्रोशार्धे किं ससीदति. सीदती, सीदती. ह्याच्यावर अर्थ सांगू एकदा. जो भाव शिवम दत्ते, शिव देतो, शिव इन द सेन्स मोक्ष. जो भाव तुम्हाला मोक्ष देतो त्या भावाने, देव म्हणजे स्वर्ग. स्वर्ग किय दूरवर्तीनी, काय दूर आहे? जो भाव तुम्हाला मोक्ष देतो त्या भावाने काय स्वर्ग दूर आहे? नाही आहे, स्वर्ग मिळणार तुम्हाला. जो, जसं की उदाहरण दिलं, जो
आशु म्हणजे शीघ्र, 4 कोस नेतो, काय समजून घ्या, भार. जो आपल्यावर असणारा भार 4 कोस शीघ्र नेतो, त्याला त्याच्यामध्ये कष्ट नाही आहे, शीघ्र नेतो. त्याला अर्धे कोश जाण्यामध्ये तो किम सीदती, काय त्याला पीडा होणार आहे, तर होणार नाही. म्हणजे तो सहजतेने अर्ध कोस नेऊ शकतो. म्हणून सांगायला तुम्हाला कुठं न्यायचं आहे ओ भार, कुठं उचलून न्यायचं, मोक्षाला. मोक्षामध्ये एंट्री नसते भार घेऊन. निर्भार झाला तर मोक्ष मिळतो, नाही तर नाही. कुठं जायचं विशाल भैया, बारामतीला. सगळीकडे भारच भार आहे आपल्याकडं. तो भार को झोक दो भाडवे म्हणते ताम्मा. म्हणजे तो भार जर इथंच याच पर्यायात सोडला तर पुढच्या पर्यायात सुख आहे, आणि त्याच पर्यायात सुख आहे ज्या पर्यायात तुम्ही भारला सोडला आपल्या ज्ञानातून. माझ्यावर भार आहे हा विचारच तुम्हाला त्रास देणारा असतो. जसं म्हटलं, नवरा आणि बायको चालले होते रस्त्यावरनं, आणि कुठंतरी बाहेर गावाला जायचं होतं. काय विशालभाई आणि तू भाभी चालले होते, आणि त्यांना काय ते बस मिळाली नाही, चुकली, आणि त्यांना पैदल जायचं होतं. नेमकं रस्त्यामध्ये जंगल लागलं, काय विशालभैया, आणि त्या जंगलातनं जात असताना दोघंच होते, आणि अमावस्याची रात्र. आणि काय झालं, आपलं विशालभाई एकदम रिलॅक्स चालले होते रस्त्यावरनं, काय टेन्शन नाही, काय नसते ना त्याच्याकडं. आणि त्यांना फक्त बायकोची काळजी, एवढंच करताना काळजी कराय. काय म्हणू नका, जाऊ दे. तर ते बायकोनी काय केलं, नंतर विशालभाईंच्या कानात सांगितलं. काय म्हटले, माझ्या पर्समध्ये मी चुकून 5 तोळे सोनं आणलंय, आता काय करायचं. विशालभाई पळून गेले मागच्या माग. म्हणजे रस्त्यावरनं जाताना आतापर्यंत रिलॅक्स, काय टेन्शन नाही, काय नाही माझ्याजवळ, तर कशाला टेन्शन ना, कशाला घाबरायचं आहे. आणि जंगलातनं चालले होते दोघं, तरी पण काय त्याचं भय नव्हतं. पण आता काय झालं, ज्या समयाला समजलं त्या समयाला भार सुरू झाला. म्हणून म्हटलं की जेव्हा आपली मान्यता बदलली ना, तिथंच आपलं संकट सुरू झालं. मग तुम्ही मान्यता काय करावं, मी मनुष्य आहे, मी पती आहे, मी पिता आहे, मायावर एवढं बोज आहे, एवढं कर्तव्य आहेत, हे सगळं भार आहे विचारांमध्ये. प्रत्येकाचं परिणमन स्वतंत्र आहे हा विचार असेल तर निर्भार. कोणाकोणाचं भार आहे सजल भाभी, घरामध्ये पोरीचं बघा, सासू सासऱ्यांचं बघा, त्यांच्या सासू सासऱ्याचं बघा. म्हणजे सगळ्यांचा विचार करून एवढ्या सगळ्यांचं मला करायचं आहे हा भार तुम्हाला दुःखी करणार. आणि प्रत्येकाचं परिणमन स्वतंत्र आहे, ते त्यांच्या पुण्य पापाने भोगणार आहेत. निमित्त असेल मी तर मिळणारच आहे त्यांना, नसेल तर मी काय केलं तरी सुद्धा त्यांना मदत करू शकणार नाही. मग मी का भार ओढून घ्यायचा. म्हणून जगायचं आहे ना तुम्हाला, मोक्षाला जाईपर्यंत आनंदातच जगा. कसं जगणार, जर निर्भार स्वभाव समजला तर सतत आपण आनंदी राहू शकतो. कशाचं भार आहे पूजा, घराचं लोन फेडायचं आहे, मम्मी पप्पाला मदत करायचं आहे, सगळे हे भार आहेत. आपण ते काही करणारे नाही आहेत, त्यांना त्यांच्या योग्यतेने सगळं मिळणार. माझ्याकडनं मिळायचं असेल तर ते पण मिळणार तुझ्याकडनं, पण मी देणार आहे, मला द्यायचे आहेत, मी कधी देणार, कधी फिटणार, हे सगळे विचार असलं तर भार झाला. त्यामुळं रिलॅक्स जगायचं. जर योग्यता असेल, पुण्य असेल तर सहज मिळणार. आणि तेच आपण आकुलता करत टेन्शन घेऊन जगणार तर पुण्याचं पापात संक्रमण होऊ शकतं, आणि मग त्याचं पुन्हा फळ आपल्यालाच भोगावं लागणार. म्हणून कसं जगा, निर्भार. हो जाणा
सांगताना